ओतूरच्या अमृत लॉजमध्ये मे महिन्यामध्ये स्नेहल शिंदे यांचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे परिसरामध्ये खळबळ उडाली होती. माझ्या मुलीचा खून झालाय अशी तक्रार मुलीचे वडील आणि आई करते. आम्ही अनेकदा ओतूर पोलीस स्टेशनला गेलो, परंतु आम्हाला टोलवाटोलवीची उत्तरं मिळत आहेत. येत्या 8 दिवसामध्ये आमच्या मुलीच्या मारेकऱ्याचा पोलिसांनी शोध लावला नाही तर मात्र आम्ही ओतूर पोलीस ठाण्यासमोर आमरण उपोषण करू असा इशारा दिला आहे. या संदर्भामध्ये ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचा भ्रमणध्वनी न लागल्याने त्यांची प्रतिक्रिया समजू शकली नाही. स्नेहल शिंदे यांचे आईवडील नेमकं काय म्हणतात ऐकूया. ब्युरो रिपोर्ट, विघर टाइम्स, नारायणगाव. माझ्या मुलीचा गुरुवारी फोन आला होता मला. ती म्हणली मी टेन्शन मध्ये आहे. तुमचं नाव काय? माझं नाव संगीता एकनाथ लबडे. कोणाचा फोन आला होता? माझ्या मुलीचा फोन आला होता. काय नाव तिचं? स्नेहल अमोल शिंदे. काय फोन आला होता? ती अशीच म्हणजे बोलली की मी टेन्शन मध्ये आहे. तर मी म्हणलं काय झालं? ती म्हणती नाही मी तुला घरी आल्यावर सांगन. आणि परत म्हटली मागून कोणाचा तरी आवाज येतोय, मी ठेवते फोन. तिथे तिचा खूनच झालेला आहे. तरी पोलिसांनी अजून कारवाई न करता तिथे हॉटेल परत चालू झालेले. हा कुठला म्हणजे हे कायदा आहे? गुन्ह्याला शिक्षा न मिळता माझ्या मुलीला हे आज 55 दिवस झाले तरी काहीच शिक्षा भेटली नाही, काहीच नाही. तुमच्या मुलीचा काही फोन वगैरे आला? गुरुवारी फोन आला होता तिचा. तर ती मला बोलली मी सध्या ह्याच्यात प्रॉब्लेम मध्ये आहे. तर मी म्हणलं काय झालं बाळा? तर ती म्हणली मी घरी आल्यावर सांगते. आणि मागून आवाज आला आणि तिने फोन कट केला. तुमच्या मुलीचं काय नाव? माझ्या मुलीचं नाव स्नेहल अमोल शिंदे. तर तुम्ही पोलिसांवर संशय का घेता? मग पोलिसांनी आम्ही यायच्या आधीच म्हणजे तिथले बॉडी पण हलवली होती, पोस्टमार्टमला नेली होती. तिथे स्थळ पंचनाम्याला तुमचं कोणी नव्हतं तिथे? सगळं म्हणजे बॉडी तिकडे नेल्यावर आमची माणसं आली होती. आता पोलीस खुन्याचा शोध घेत आहेत. तुमचं काय म्हणणं, लॉज सुरू आहे का? हो, लॉज सुरू नाही व्हायला पाहिजे, कारण ते मध्यंतरी बंद ठेवलं होतं 2 दिवस. परत कसं काय चालू केलं? गुन्हेगार भेटलाच नाही. पोलिसांशी वगैरे काय बोललेत का? काय पोलिसांशी आता बोलणी झालीत. ते म्हणतात आम्ही शोधू पण काहीच हे करत नाही. याच्यात कुणाचा हात आहे ते बघा आणि शोधून काढा गुन्हेगाराला. तिथं घटनाच अशी घडली आहे. मुलगी मुक्कामाला असताना तिचा खून झाला आहे. पोलिसांनी एक चुका केल्यात की आम्ही यायच्या आधी त्यांनी तिथून बॉडी हलवली. ना दरवाजा तोडून बॉडी काढली ना काही. आणि अजून शोध लागला नाही. आज 50-55 दिवस होत आले. तिला 8 वर्षाची मुलगी आहे. तिचं पालन पोषण मला करायचं आहे. आणि माझा तर संशय आहे पोलिसांवरती पण. आणि हे एवढी सगळं घडत असताना त्यांनी लॉस सुद्धा चालू केला. म्हणजे आम्हाला न्यायाची अपेक्षा नाही का यांच्याकडून? पोलिसांना भेटले का? आम्ही पोलिसांना वारंवार तक्रारी केल्या की आमचा FIR घ्या, आमचा FIR घ्या. पोलीस असं म्हणून टाळतात की तुमचा FIRचा आपलं PM चा रिपोर्ट येऊ द्या, मग आम्ही घेऊ असंच आम्हाला टाळतात. उतरलं कुठल्या तिथलेच APS साहेबांना भेटलो होतो आम्ही. आता पहिल्यांदा आम्ही तिथं पोहोचलो होतो नाही का, ज्या दिवशी घटना झाली त्या दिवशी. तर आम्ही तिथून बघितल्यानंतर बॉडी PM ऑफिसला आणली होती. घटना 16 तारखेला झाली, शनिवार 16/5. हो. तुम्हाला कसं कळलं? आम्हाला इथं पारगाव चौकीवरून पहिला फोन आला की अशी महिला आहे, तुम्ही ओळखता का? मग त्याच्यानंतर फोटो आल्यानंतर आधार कार्डाचा. तर मला तिथं एक सरांचा नंबर दिला होता. तर त्या सरांना कॉन्टॅक्ट केला. ते म्हणले तुम्ही पोहोचा, मग आपण घटनास्थळी जाऊया. आम्ही पोहोचल्यानंतर तिथं तर तोपर्यंत बॉडी PMच्या ऑफिसला आणली होती नाही का. आणि तिथं PM वगैरेचे हे झाले सगळं काय. आणि तिथून आपण घटनास्थळी गेलो. घटनास्थळी गेल्यानंतर पाहिलं की तिथं दरवाजा वगैरे लावलेला नव्हता नाही का पूर्णपणे. तर महिला आकस्मिक मृत्यू जर असता तर दरवाजा आतून कडी लावलेली असते नाही का. तुम्हाला काय संशय आहे? संशय खूनच झालेला आहे 100%. पण आता हे सगळे मॅनेज असल्यामुळं काही नाही. आता आम्ही त्याच्यानंतर घटना झाल्यानंतर जवळपास 8 ते 10 वेळा गेलो असेल तिथं. आम्हाला हेच उत्तर भेटते नाही का की त्यांचा तिथं गेल्यानंतर बाजगिरे साहेबांना भेटलो. ते म्हणत होते की रिपोर्ट येऊन द्या, फक्त रिपोर्ट आल्यानंतर PMचा फॉरेन्सिक PMचा.
तर ते म्हणले रिपोर्ट नाही आला, असं नाही एवढ्या वेळ. आणि त्यानंतर आम्ही पाहिलं तर लॉज चालू झालेलं आहे आणि इथून पाठीमाग त्या लॉजला 2 ते 3 अशी घटना घडलेली आहेत नाही का. तिथं स्थानिक लोकांकडून माहिती भेटलेली, त्या लॉजचं नाव पहिलं पण हे. आणि आम्ही सरांना विनंती पण केली नाही का, याला प्रशासनाचं कोणत्याही प्रकारचं भय नाही, तरी पण त्याला पाठीशी घातलं जावा नाही का. आणि स्थानिक लोकांकडून असं समजते की तो पैशा पाण्याने मजबूत आहे वगैरे नाही का. हे असं असताना पण जर एवढं हे होत असेल आणि आम्ही लांब पडतो त्यामुळे जाणे येणं एवढं कठीण आहे, जाऊन तिथं जाऊन असं उत्तर भेटत असेल तर त्याचा फायदा नाही काही. तुमच्याकडे त्या बासगरे साहेबांचा नंबर आहे? हो आहे. लावा बरं त्यांना पण, लावा पण त्यांना. काय झालं विचारा त्यांना. बाबा आमच्या, मी त्यांना फोन केला होता तसा दुपारी, काय म्हणाले? ते बंदोबस्तात आहे म्हणून सांगितलं होतं त्यांना त्यांनी, नाही विचारा का. कधी उभे भेटायला. तर ते नाही 4:15 माझा फोन झाला त्यांना नाही का. तर मला मुलीचे वडील इथं आहे, साहेब त्यांना तुमच्याशी बोलायचंय, भेटायला कधी येऊ? चालते, फोन लावायला लावूया आपण. पण ते बंदोबस्ताला असल्यामुळे ते सोमवारी म्हणले होते, तरी पण फोन लावून पाहू. वडील बोलतो ना. किती दिवस लागतील? तुमच्या तर मागणी काय आहे? फोन रिसिव्ह नाही करत. तुमची मागणी काय? आमची मागणी आरोपीला सजा झाली पाहिजे नाही का. एवढं मोठं प्रकरण होत असताना आणि इथून पाठीमागे 3-4 प्रकरण झालेले स्थानिकांकडून माहिती मिळाल्याप्रमाणे, तर एवढं प्रशासन असताना जर न्याय नसेल भेटत तर मग आम्ही न्याय मागायचा तरी कोणच्या. मग तुम्ही डीवायएसपी धनंजय पाटील किंवा एसपी संदीप दिल्ली साहेब यांना कोणा आम्ही त्याच्याबद्दल एक लेटर दिलं होतं चौकीला, त्यांनी त्याची पोस्ट दिली ती आम्हाला नाही का. त्याच्यानंतर ते म्हणले की तुम्ही काय पुढे जाऊ नका, एक 8 दिवस थांबा, 8 दिवसात रिपोर्ट येईल. पण त्याच्यानंतर हे असंच चाललेलं आहे नाही का, 8-8 दिवस म्हणता हे असंच चाललेलं आहे. उत्तर पोलिसांना जर टोलवाटोलवी झाली असा जर तुमचा संशय असेल तर तुमची मागणी काय, पुढचे प्रयत्न काय असतील? प्रयत्न काय नाही, इथून पुढे मग एसपी साहेबांकडे जाणार, नाही तर मग सरळ तिथं जाऊन हे करणार त्या साहेबांना आंदोलन वगैरे करण्याची भूमिका घेणार आहे आता आम्ही. कारण की हे घटनाच अशी झालेली की याला पाठीशी घालणं पण हे नाही आता लय आम्ही नाही का एकदम आपलं काय असं संशय नेमका काय आहे? खून झालेला आहे नाही का बहिणीचा. आणि हे असं आता असं आढळून यायला लागले की हे सगळं मॅनेज असू शकते मला असं वाटतं. कारण की इथून मागे 4 ते 5 प्रकरणं झालेली असताना पण हे आत्ताचं प्रकरण चालू आहे, तरी पण त्यांचं हॉटेल लॉज चालू आहे. आणि त्यातल्या त्यात तो शाळेपाशी पण आहे नाही का, त्याची इथं दारू विक्री पण होती शाळेपाशी. असे बरेचसे काय आढळलं आम्ही त्या दिवशी पोलिसांबरोबर. अमृत लॉज. काय लॉजचे मालक कोण वगैरे आहे? हांडे म्हणून आहे, विकास हांडे नावे. तुमची मागणी काय? आमची मागणी काय नाही, आता आरोपींना शिक्षा झाली पाहिजे. आणि एवढे दिवस झालेत, आज 55 दिवस होत आलेत नाही का पूर्णपणे. तर आरोपीला अजून अटक पण केलेली नाही, त्यांचा लॉज पण बंद केलेला नाही का. आणि आम्ही FIR ची काय आपलं रिपोर्ट मागतात. मालक आहेत ते कसे काय आरोपी? आता ते संशयित आरोपी ते मालकीचं लॉज? त्यांच्या मालकीचा लॉज आहे. आणि लॉजवरच्या CCTV त्यांनी गायब केलेले आहेत, CCTV चालू असताना. आणि मी बघितलं तर त्यांचे ते हे असतं नोट असतात नाही का लिहिले, याच्यावर काय म्हणतात त्याला, रजिस्टरवरती नोंद वगैरे केलेली नव्हती नाही का. आणि तिचं अक्षर त्यांनी सगळ्यात लास्टला नोंद केली तर ते तिचं अक्षर नाही, काहीतरी खोटं हे करून त्यांनी हे केलेलं आहे. बनवेगिरी. आणि उत्तर पोलीस तुम्हाला म्हणतायत लवकरच कारवाई होईल, लवकरच कारवाई. एवढे 55 दिवस झालेत सारखं एवढा मोठा घटना घडताना जर करत नसतील, जर उत्तर पोलिसांकडून टोलवाटोलवी होत असेल तपासामध्ये, तुमची मागणी काय असेल, पुढची भूमिका काय असेल? मागणी एक 8 दिवसात जर नाही झालं तर मुलीचे आई वडील, स्वतः भाऊ चुलते व इतर फॅमिली ते सगळे घेऊन आम्ही उपोषणाला बसणार आहे तिथं. आणि तर परत त्यांच्यानंतर DYSP सरांक पण जाणार आहे. ओतूर अमृत लॉज मध्ये माझ्या मुलीची हत्या झाली आहे. 55 दिवस झाले तरी अजून मला न्याय नाही मिळाला. आणि हे असं पोलिसांचं काय चाललंय मला कळत नाही. आणि नाही 8-10 दिवसात काही निर्णय लागला तर मला आत्महत्या करावं लागेल, ते पण पोलीस स्टेशन समोरच येऊन. आम्ही ऑपरेशन नाही करू शकत, आम्ही आत्महत्याच करू. आता तोंड झोडायशिवाय आमच्याकडे काही पर्याय नाही राहिला आहे. या न्याय व्यवस्थेवरती पण आमचा विश्वास नाही राहिला आहे. असंच चाललंय सगळं. गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे. तिची 8 वर्षाची मुलगी आहे, तिचं पालन पोषण कोण करणार? आमचं वय झालं. ती मुलगीची पालन पोषण करणारी ती मुलगी होती. आज 55 दिवस झाले,
हे काय झोपा काढतात का पोलीस? हा, काही न्याय नाही, काही नाही. आम्ही FIR करायला जातो तर आम्हाला म्हणतात की PM चा रिपोर्ट येऊ द्या, मग करू, हे करू, ते करू. हा, आणि काही करत नाही. आम्ही 4-4 वेळा जाऊन आलो. हा, आता मी त्यांना 8-10 दिवसाचा टाइम देणार आहे, नाहीतर आम्ही तिथं उपोषणला बसणार आणि तिथं आत्मदहन करायचे आम्ही करणार. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.